कशामध्ये आपलं स्वागत आहे. चला आज मी बनवून दाखवणार आहे गावच्या पद्धतीने मसाला वाटून मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी. ही जर भाजी तुम्ही अशी मसाला वाटून खाल तर एकदम सगळ्या भाज्या विसरून जाल. शेवटपर्यंत पहा नक्की व्हिडिओ. हे पहा त्यासाठी ह्या शेंगाचे आता असे तुकडे करून शेवग्याच्या शेंगा पाणी टाकून एक 10 मिनटं चांगल्या शिजून घेतल्या. त्यात थोडंसं मीठ टाकायचं चिमूटभर, म्हणजे ते शेंगाची चव छान लागते भाजीमध्ये खाताना. आणि फोडणीसाठी लसूण, जिरे आणि मोहरी, मसाला, हळद, मीठ आणि हा मसाला, हा कांदा, खोबरं, थोडीशी चण्याची डाळ, हे सगळं भाजून घेतलं छान असं तव्यावर तेल टाकून. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, अद्रक आणि थोडा लसूण हे सुद्धा याच्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. तर चला आता आम्ही फ्रीजमध्ये एकदाच ठेवते मसाला वाटून, आणि जसा लागेल तसं मग मी वापरते भाजीला वगैरे. तर कढई गरम झाली, तेल वगैरे तापलेलं आहे. लसूण टाकूया सगळ्यात आधी आपण. लसूण आणि जिरे टाकूया आणि आता मोहरी पण टाकली. छान असं लाल झालं, लसूण वगैरे लाल झाला, मोहरी तडतडली की आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद आणि आपल्याला आवडीनुसार तिखट मसाला. आणि मसाला टाकल्यानंतर हे पहा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा मसाला आपण वापरू शकतो. आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे ते उकडलेल्या शेंगा. आधी थोडं मीठ टाकलं होतं शेंगा उकडताना, आता वरून थोडं टाकूया. तर याच्यामध्ये चला आपल्याला ज्या प्रकारे रस्सा बनवायचा आहे, जेवढा घट्ट बनवायचा आहे, पातळ बनवायचा आहे, असा आपण मसाला किती आहे तुमचं काय वाटप वगैरे किती त्याप्रमाणे. याच्यामध्ये तुम्ही बटाटेसुद्धा टाकू शकता, बटाट्याच्या फोडी. शेंगा शिजतानाच त्याच्यामध्येच बटाटा टाकायचं फोडी मोठ्या करून शिजायला, तर ते पण छान लागतं. तर मला वाटतं हा सगळा मसाला टाकायला पाहिजे, कारण खूप पातळच होईल मला वाटते भाजी. ते बापरे उडाला थोडंसं अंगावर माझ्या. तर हा जो मला वाटलं खूप घट्ट होईल म्हणून मी ठेवलेला तो मसाला, पण काही घट्ट वगैरे नाही झालं एवढं, पाणी जास्त झालं माझ्याकडनं. तर चला आता सगळ्यात टाकला मी मसाला. आता ही जी भाजी आहे ही तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, आणि भाताबरोबर पण एवढी छान लागते. सेपरेट त्याच्यासाठी काय वरण वगैरे काय बनवायची गरज नाही. खूप छान लागते भाताबरोबर सुद्धा. आणि थोडी टेस्ट करून पाहायचं आपण भाजीची कशी लागते. डबा मसाल्याचं धुवून घेतलं. तर गॅस फास्ट करायचा, उकळी येईपर्यंत खळखळाशी उकळी येऊ द्यायची नाही. याच्यात कोथिंबीर सुद्धा वाटलेली आहे. जर का वरून तुम्हाला टाकायची असेल बारीक चिरून तर टाकू शकता, नसली टाकायची तर नाही टाकू शकत. मी वाटणामध्येच खूप कोथिंबीर वाटलेली आहे छान. तर चला याला उकळी फुटायला लागली का लगेच गॅस स्लो करायचा. उकळी खळखळ बाहेर जाऊन नाही द्यायची, थोडीशी बारीक करायचं लगेच गॅस उकळी फुटायला लागली का. आणि एक 10 मिनिटासाठी छान असं ठेवून द्यायचं मीडियम बारीक गॅस करून. हे पहा झाली आपली भाजी, छान अशी भाजी झाली. पहा कसली लाल लाल तरी आली, एकदम छान मस्त लाल अशी तरी आली पहा. तर हे पहा अशा प्रकारे झाली भाजी. अशा प्रकारे घट्ट झाली. शेंगा पण छान शिजल्यात. हे पहा कसली तरी आली, लाल 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 लाल. हे पहा अशी तरी आली, एकदम लाल अशी तरी आली छान अशी.
हे पहा, खाऊन पाहिली, एवढी छान टेस्टी झाली. नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली शेवग्याच्या शेंगाची रेसिपी. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.